Standard 6 English. पेज नंबर 37. द माऊस मर्चंट. बालमित्रांनो नमस्कार. आज आपण खूप सुंदर खूप छान अशी मजेदार गोष्ट पाहणार आहोत. इयत्ता 6वी इंग्रजीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 37 वरती ही गोष्ट आहे आणि या गोष्टीचं नाव आहे द माऊस मर्चंट, म्हणजे उंदराचा व्यापारी. आता पाहूया आपण काय आहे. तर मी वाचन करणार आहे इंग्रजी आणि त्याचा मराठी अर्थ मी त्याच्याबरोबरच तुम्हाला सांगणार आहे. Once a rich merchant was scolding his lazy son. I gave you so much money to start a business and yet you have not earned anything. You are good for nothing. Look at this dead mouse. A capable man can start a business even with something as useless as this. Once a rich merchant was scolding his lazy son. म्हणजे एक खूप श्रीमंत व्यापारी त्याच्या आळशी मुलाला एकदा बोलत होता की मी तुला काय दिले, खूप पैसे दिलेत व्यापार सुरू करायला, बिझनेस सुरू करायला. आय गेव यू सो मच मनी टू स्टार्ट अ बिझनेस अँड येट यू हॅव नॉट अर्न एनिथिंग. परंतु तू अजून काहीही कमाई केलेली नाहीस. यू आर गुड फॉर नथिंग, आणि तू कशामध्ये चांगला नाहीस. Look at this dead mouse. A capable man can start a business even with something as useless as this. आणि बघ त्या मेलेल्या उंदराकडे. एखादा हुशार माणूस किंवा एखादा लायक माणूस या युजलेस म्हणजे निरुपयोगी वस्तूपासून सुद्धा बिझनेस सुरू करू शकतो. पहा हा व्यापारी त्याच्या मुलाला काय करतोय, बोलतोय. हा आळशी मुलगा आहे, इथं लेझी सन आहे हा. सोमदत्त, who was a poor orphan boy, heard his words. He went in and requested the merchant, please lend me this mouse as a capital and I will try my luck. आणि सोमदत्त नावाचा तो मुलगा तिथे उभा होता. त्याने त्या व्यापाऱ्याचं हे बोलणं ऐकलं आणि हा सोमदत्त जो होता तो पुअर ऑर्फन म्हणजे गरीब आणि अनाथ होता. ऑर्फन म्हणजे अनाथ. त्याने ते ऐकलं आणि त्या व्यापाऱ्याला त्यांनी रिक्वेस्ट केली, विनंती केली की हा उंदीर तुम्ही काय करा, मला एक भांडवल म्हणून द्या. भांडवल म्हणजे व्यापार सुरू करण्यासाठी जे सुरुवातीला पैसे लागतात त्याला भांडवल असं म्हणतात. आणि मग द मर्चंट बर्स्ट आउट लाफिंग बट स्टील ही गेव द माऊस टू सोमदत्त अँड टूक द रिसीट दॅट सोमदत्त रोट आउट टू हिम. आणि मग तो व्यापारी हसायला लागला. हा मेलेला उंदीर कशाला मागतो, याच्यापासून हा कोणता व्यापार सुरू करू शकतो असं त्याला वाटलं. त्याला खूप हसायला आलं आणि तरीसुद्धा त्यांनी काय केलं, मग तो मेलेला उंदीर त्या सोमदत्ताला दिला. इथं पाय चित्रामध्ये हा मेलेला उंदीर तो सोमदत्त घेऊन चाललाय आणि त्याच्याकडून तसं त्या व्यापाऱ्याने लिहून घेतलं आणि मग तो सोमदत्त तो उंदीर घेऊन चाललाय. पा सोमदत्त वॉज वॉकिंग डाऊन द स्ट्रीट विथ द डेड माऊस इन हिज हँड व्हेन अनदर शॉपकीपर कॉल्ड हिम, कम हिअर बॉय, आय नीड द माऊस टू फीड माय कॅट, आय विल गिव्ह यू 2 handfuls of gram for each. सोमदत्त ॲक्सेप्टेड द ग्रॅम. आणि सोमदत्त तो उंदीर हातामध्ये घेऊन रस्त्याने चालला होता तेव्हा एका दुकानदाराने त्याला हाक मारली आणि म्हणाला की मला तो मेलेला उंदीर दे, तो माझ्या मांजरीला मला काय करायचं आहे, खाऊ घालायचा आहे. आणि मी त्या बदल्यात तुला काय करतो, एक मुठभर चणे देतो, हरभरे देतो. आणि मग सोमदत्त त्याने काय केलं, सोमदत्ताने उंदीर त्या दुकानदाराला दिला आणि त्याच्याकडून मुठभर हरभरे घेतले. ॲट होम सोमदत्त रोस्टेड द ग्रॅम वेल. देन ही टूक अ पिचर ऑफ वॉटर अँड स्टूड ॲट द क्रॉस रोड्स विथ हिज ग्रॅम अँड द वॉटर ही वेटेड फॉर लॉंग टाईम. आणि मग सोमदत्ताने ते चणे घरी घेऊन गेला आणि त्याने ते काय केले, रोस्ट केले. ते चांगले काय केले, भाजून घेतले छानपैकी आणि ते चणे घेऊन तो रस्त्याच्या कडेला जाऊन बसला आणि सोबत त्याने स्वच्छ पाणीसुद्धा ठेवलेलं होतं. आणि मग काय आलं, इन द इव्हिनिंग व्हेन द लेबरर्स वेअर रिटर्निंग फ्रॉम द वूड दे सॉ द बॉय विथ रोस्ट ग्रॅम अँड वॉटर. सोमदत्त ऑफर्ड देम द ग्रॅम अँड वॉटर पोलाइटली. आणि संध्याकाळी ज्यावेळेस कामगार लोक लाकडं घेऊन घरी चाललेले होते तेव्हा
त्यांनी पाहिलं की एक मुलगा काय आहे रस्त्याच्या कडेला चणे घेऊन बसलेला आहे आणि त्याच्याकडे पाणीसुद्धा आहे. मग त्यांनी त्यांच्याकडून काय केलं, ते चणे घेतले आणि ते स्वच्छ पाणी पिले. त्यांना खूप बरं वाटलं आणि मग त्यांनी काय केलं, त्याला त्या बदल्यात, चला आता पुढं पाहूया आपण. बट वी हॅव नो मनी, 2 sticks ऑफ वूड इज ऑल वी कॅन गिव्ह. आणि मग ते म्हणाले की आमच्याकडे पैसे नाहीत, परंतु आम्ही 2 लाकडं तुम्हाला काय करू शकतो, तुला देऊ शकतो. आणि दॅट इज गुड पेमेंट फॉर दिस सिम्पल फिअर, एक्सक्लेम्ड सोमदत्त. आणि सोमदत्त उद्गारला की वा, छान, माझ्या या चण्याबद्दल मला हे काय याची किंमत, ही 2 लाकडं काय आहे माझ्यासाठी खूप आहे. त्यांनी ते काय केले, लाकडं घेतले. By accepting 2 sticks from each laborer, Somadatta collected a small bundle of sticks. He took the bundle to the market, sold it and bought some more gram with it. आणि मग त्या सगळ्या कामगारांकडून 2 लाकडं त्यांनी गोळा केले आणि ते सर्व घेऊन तो बाजारामध्ये गेला. त्याने ते विकले आणि पुन्हा त्याने काय केले, आणखी चणे विकत आणले. Somadatta did this every day. He became well known among the laborers as the nice boy who offered tasty gram and refreshing water just for a couple of sticks. आणि मग सोमदत्त हे दररोज करू लागलास. त्या कामगारांना तो छान टेस्टी असे ते चणे भाजून त्यांना द्यायचा आणि सोबत स्वच्छ असं पाणी त्यांना द्यायचा. आणि मग तो प्रसिद्ध झाला या कामाबद्दल. Many of them began to buy his gram every day on their way back from the woods. Somadatta get several bundles of sticks every day become now he had so many customers. आणि त्याला आता जास्त प्रमाणात काय मिळायला लागल्या, लाकडाचे बंडल्स मिळायला लागले आणि सोमदत्त काय आला, प्रसिद्ध झाला. सोमदत्त डिड नॉट वेस्ट एनी मनी. त्याने कोणते पैसे वायाला घालवले नाही. ही वर्क हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग अँड द ग्रॅम इन द इव्हिनिंग. आणि मग तो सकाळी काय करायचा, लाकडं विकायचा आणि संध्याकाळी चणे विकायचा. वन डे ही हॅड इनफ मनी टू बाय ऑल द वूड फ्रॉम द लेबरर्स. ही सोल्ड इट ॲट गुड प्राइस इन द मार्केट. आफ्टर सम टाइम ही इवन सेट अप हिज ओन शॉप इन द मार्केट. आणि मग त्याने नंतर जास्त पैसे जमा झाल्यानंतर त्याने स्वतःचं काय सुरू केलं, दुकान मार्केटमध्ये सुरू केलं. He was always polite to his customers. Some of them paid him cash while others paid him in kind. They gave him whatever articles they could offer. Somadatta always found some way of selling the articles to those who needed them. आणि मग त्याच्याकडे येणारे लोक कधी कधी त्याला पैसे द्यायचे, तर कधी कधी त्याला वस्तू द्यायच्या, परंतु सोमदत्त त्या वस्तूसुद्धा स्वीकारायचा आणि त्या वस्तू ज्यांना उपयोगी आहे त्यांना विकून टाकायचा. सोमदत्तने काय सुरू केलेलं आहे, त्याचं स्वतःचं दुकान इथं सुरू केलेलं दिसतंय. आफ्टर अ फ्यू इयर्स सोमदत्त बिकेम अ वेल्दी मर्चंट इन द टाउन. आणि त्या काही वर्षानंतर सोमदत्त वेल्दी मर्चंट म्हणजे अतिशय काय आला, श्रीमंत व्यापारी झाला. त्याने आपला बिझनेस, आपला व्यवसाय हळूहळू वाढवला. वन डे ही आस्क्ड द गोल्डस्मिथ टू मेक हिम अ स्मॉल गोल्डन माऊस. आणि एक दिवस तो एका सोन्याच्या व्यापाऱ्याकडे गेला आणि त्याने त्या व्यापाऱ्याला सोन्याचा उंदीर तयार करून देण्याबद्दल विचारले. आय हॅड बोरोड अ डेड माऊस फ्रॉम यू ॲज कॅपिटल मेनी इयर्स ॲगो. टुडे आय हॅव कम टू रिटर्न इट. प्लीज ॲक्सेप्ट दिस गोल्डन माऊस. आणि मग सोमदत्त तो सोन्याचा माऊस, सोन्याचा उंदीर घेऊन त्या व्यापाऱ्याकडे गेला, ज्या व्यापाऱ्याने त्याला तो मेलेला उंदीर दिलेला होता. आणि मग सोमदत्तने त्याला तो सोन्याचा उंदीर दिला आणि सांगितलं की तुमच्याकडून मी मेलेला उंदीर घेतला होता आणि त्याचा आता व्याजासहित मी तुम्हाला काय करतोय, परत करतोय. हा सोन्याचा उंदीर तुम्ही काय करा, माझ्याकडून स्वीकारा. The rich merchant was greatly surprised. He was so impressed with Somadatta's business skills. The rich
rich merchant was greatly surprised. He was so impressed with Somadatta's business skills that he gave him his own daughter in marriage. Thus Somadatta, who was a poor orphan boy, earned money and respect due to his intelligence, hard work and politeness. आणि मग त्या व्यापारी त्याच्यावर खुश झाला आणि त्याने त्याची मुलगीसुद्धा सोमदत्ताला देऊन टाकली. तिचं लग्न सोमदत्ताबरोबर लावून टाकलं. आणि हा गरीब अनाथ मुलगा कशामुळे मोठा झाला तर दुसऱ्यांना आदर देणे, हार्डवर्क म्हणजे परिश्रम आणि इंटेलिजन्स बुद्धिमत्ता आणि पोलाइटनेस दयाळूपणा. It is not known whether the rich man's son learned any of the skills from सोमदत्त. आणि हे माहिती नाही की सोमदत्त कडून त्या व्यापाऱ्याचा मुलगा काही शिकला किंवा नाही. अशी ही छान गोष्ट होती. आणि तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका. आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.